नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। आज चॅनल संबंधी एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे। सुरुवातीला सांगते की चॅनलचं आपल्या अन्यूयू मराठी चॅनलचं एक व्हॉट्सॲप चॅनल सुरू केलेलं आहे। हा व्हॉट्सॲप ग्रुप नाही, हे एक चॅनल आहे। तर त्याच्यावर मी असेच कम्युनिटी पोस्ट जसं YouTubeवर टाकते तसं टाकणार आहे। आणि सगळ्यात मुख्य कारण आहे सुरू करायचं की वर्कशॉपची माहिती जी असते ती या चॅनलवर टाकण्यात येईल। तर त्यामुळे त्याला सबस्क्राइब करा तुम्ही। त्यामुळे कारण बऱ्याच वेळेला वर्कशॉप झालं की खूप लोकांचे येतात किंवा वर्कशॉपच्या दिवशी किती लोकांचे मेल येतात की आम्हाला अटेंड करायचा होता पण आमचं बघायचं राहिलं वगैरे। तर ते तसं होणार नाही, कारण कम्युनिटी पोस्ट सारखी सगळ्यांना दिसते असं नाही। सो त्यामुळे हे चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं तर मी त्याच्यावर टाकत जाईन की कधी कधी नेक्स्ट वर्कशॉप कधी आहे वगैरे। आणि जसा व्हिडिओचा अपडेट असेल अशा गोष्टी फक्त ह्याच्यावर येतील। हा चॅनल व्हॉट्सॲप चॅनल एकदम प्रायव्हेट सिक्युअर्ड चॅनल असतात। त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला माझा आणि मला तुमचे कुणाचेही नंबर वगैरे काहीही दिसत नाहीत। सो हे YouTube चॅनल सारखंच आहे, त्यामुळे तुम्ही अगदी ह्याच्याने निर्धास्तपणे चॅनलला सबस्क्राइब करू शकता। व्हॉट्सॲप चॅनलला त्याची लिंक मी कमेंटमध्ये पिन करते आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकते आहे। सो आता आजच्या विषयाला सुरुवात करूया। आज आता ह्या बघा की एक तुम्हाला फोटो दिसतोय की त्याच्यामध्ये असा विचार करा की तुम्ही एखाद्या खोलीत जाता आणि असं छोट्या छोट्या टाईल्सचं छान डिझाईन केलेलं आहे, भिंतीला आहे, छताला आहे। तर तुमचं लक्ष कुठे जातं बघा, कुठे सारखं तुमचं ते या चित्रात लक्ष जातं आहे। अगदी बरोबर आहे, मला माहिती आहे की सगळ्यांचं लक्ष तो जो एक चौकोन रिकामा दिसतो आहे, जिथे पांढरा रंग दिसतो आहे तिथे आपले सगळ्यांचं लक्ष जातं या असं चित्र बघितलं की टाईलचं। तर आता हे काय आहे, तर हे अगदी माणसाची अगदी नॅचरल प्रवृत्ती आहे की सगळं चित्रातले जी काही मिसिंग आहे, जे काही नाही आहे त्याच्याकडे आपलं लक्ष जातं। आणि टाईलच्या बाबतीत तर हे जाणं गरजेचं पण आहे। बऱ्याच गोष्टींबाबत आपल्याला तिथे लक्ष जायलाच पाहिजे, म्हणजे आपण तिथे ती दुरुस्ती करू शकतो, ती टाईल जी नाही आहे ती लावू शकतो आणि ते परफेक्ट करू शकतो। पण हे जे ही गोष्ट आहे ती आपल्या आयुष्यातल्या इतर एरियाजमध्ये पण येते, म्हणजे आपलं लक्ष नेहमी जी काही गोष्ट नाही आहे त्याच्यावर जातं। सो ह्या सिंड्रोमला मिसिंग टाईल सिंड्रोम म्हणतात। तर डेनिस प्रेगर म्हणून एका व्यक्तीने ही टर्म केलेली आहे आणि त्यांचं पुस्तक आहे हॅपीनेस इज अ सिरियस प्रॉब्लेम। त्याच्यामध्ये त्यांनी हे पहिल्यांदा हा मिसिंग टाईल सिंड्रोम असं ह्याला नाव दिलेलं आहे। आणि ते म्हणतात की हे कधी कसं त्यांच्या लक्षात आलं की असं काही प्रकार असतो। तर त्यांचा एक मित्र होता, तर तो त्याला टक्कल होता। तर तो त्यांना एकदा म्हणला की मी ना कुठल्याही खोलीत जातो तेव्हा पहिल्या म्हणजे मीटिंगला असेल कुठेही असेल तर माझं सगळ्यात पहिलं लक्ष जातं ते लोकांच्या केसांकडे जातं। तर मग या डेनिसने विचार केला की मी तर कधीच कुठे गेलो तर माझं अजिबातच केसांकडे लक्ष नाहीये। अर्थातच डेनिस यांना खूप केस आहेत, तर त्यामुळे की मी म्हणलं की मी कधीच हा विचार करत नाही इतरांचे केस कसे आहेत। सो मग त्यांच्या लक्षात आलं की जी गोष्ट आपल्याकडे नसते हे त्याच्यावर आपला नेहमी फोकस असतो। मग बघा एखाद्या आपल्याला वजन आपल्याला असं वाटत असलं की आपलं वजन जास्त आहे तर बहुतेक वेळेला आपल्याला सगळीकडे बाकीचे लोक एकदम सडपातळ आहेत अशी दिसायला लागतात, म्हणजे त्यांच्यावर आपलं लक्ष जातं। सो जी एक गोष्ट आपल्याकडे नाही आहे त्याच्यावर आपलं लक्ष असतं आणि त्याच्यावरच म्हणजे इतरांती सगळ्यांकडे आहे आणि आपल्याकडे नाही आहे ही आपल्यामध्ये भावना नेहमी उत्पन्न होत असते। सो हा आहे मिसिंग टाईल सिंड्रोम। तर आणि हा जो सिंड्रोम आहे ना हा आपल्याला आनंदी होण्यापासून म्हणजे हे या सिंड्रोमने आपल्याला ग्रासलं की आपण आनंदी होऊ शकत नाही, कारण आपलं सगळं लक्ष आपल्याकडे काय नाही ह्याच्यावर असतं। आणि प्रत्येकाच्या बाबतीत हे प्रत्येकाच्या काहीतरी वेगळ्या मिसिंग टाईल असतात, म्हणजे असं नाहीये की सगळ्यांना एकच गोष्ट असते, प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या असू शकतात। तर आता बघा तुम्ही पेरेंट असला, पालक असला तरी म्हणजे इतरांची मुलं बघितली तरी बऱ्याच वेळेला असं होतं की मग इतरांची मुलं बघितली की आपल्या मुलातल्या या मिसिंग टाईल ज्या असतात ना त्या दिसायला लागतात, की मग ते किती अभ्यास करतात, त्यांची वागणूक कशी आहे, ते किती ऍथलेटिक आहे, ते किती स्मार्ट आहे, ते किती बोलतात असं। किंवा अगदी जोडीदाराच्या बाबतीत पण हे खूप कॉमन आहे की मग इतरांची अशी तुलना होते की हे आपल्या ह्याच्यामध्ये ही गोष्ट, आपल्या जोडीदारामध्ये ही गोष्ट नाही आहे। हल्ली तर असं झालेलं आहे की बऱ्याच वेळेला या सगळ्या गोष्टी खऱ्या व्यक्तींची पण नाही, अगदी सिनेमातल्या किंवा एखाद्या टीव्हीवरच्या सिरियल मधल्या कॅरेक्टरशी पण आपण आपल्या व्यक्तींची तुलना करायला लागतो
आणि या सगळ्या व्यक्तींमध्ये अगदी बॉस म्हणून असाल तुम्ही आणि तुमच्या टीमच्या बाबतीत असेल, कुठेही कुठल्याही ह्याच्यामध्ये ही गोष्ट होऊ शकते. आपल्या आयुष्यातल्या सक्सेस असेल, करिअरमध्ये तुम्हाला दिसत असेल की इतरांचं करिअर कसं आहे आणि आपलं कसं चाललेलं आहे, अभ्यासात असेल. सो ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे वेगवेगळ्या मिसिंग टाईल असू शकतात आणि सगळं लक्ष मग फक्त त्या टाईलवर जातं आणि ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. तर असं होतं की म्हणजे 100पैकी 99 गोष्टी अगदी छान असतील, एकच गोष्ट काहीतरी एखाद्या व्यक्तीमध्ये मिसिंग असेल, काहीतरी असेल, तर पण लक्ष किंवा आपल्याला तीच गोष्ट सगळ्यात जास्त महत्वाची वाटते आणि तीच गोष्टीवर आपलं सारखं फोकस असतो. त्याच गोष्टीवरनं आपण त्या व्यक्तीशी भांडतो, त्याला बोलतो. सो हे असं बऱ्याच बाबतीत आपल्या हे होतं. आता कदाचित मी असं हे सांगितल्यावर बऱ्याच लोकांना लक्षात आले असतील की त्यांच्या मिसिंग टाईल कुठल्या कुठल्या आहेत असं. तर ही गोष्ट टाईलच्या बाबतीत तर आपण ती माहिती असलं की परफेक्ट करू शकतो, पण आपल्या आयुष्यामध्ये हे जास्त का वाटतं आहे ह्याची काही कारणं आणि हे सध्या वाढलेलं आहे. म्हणजे टाईलच्या बाबतीत हे माहिती असणं गरजेचं असतं, पण आयुष्य नेहमी परफेक्ट असेल असं नाही. सगळ्या परिस्थिती नेहमी परफेक्ट असतील, आयुष्यातली इतर सगळी माणसं नेहमी परफेक्ट असतील, हे काही असं शक्य नाहीये. त्यामुळे हे जास्त लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आजकाल हा जास्त वाढलेला आहे आणि त्याचं मुख्य कारण आहे की काय होतंय की मीडिया, सोशल मीडिया असेल किंवा आपला रेग्युलर मीडिया सुद्धा आपल्याला खूप अशा गोष्टी सध्या दाखवत आहे की म्हणजे महागड्यातली महागडी लग्न कशी होत आहेत किंवा लोकांचे लाईफस्टाईल कसे आहेत, करिअरमध्ये कुणाला किती पॅकेज मिळतं आहे, अशा खूप बातम्यासारख्या येत असतात. आणि मग एखाद्या चांगलं चाललेल्या व्यक्तीला सुद्धा असं वाटायला लागतं की अरे त्यांचं किती चांगलं चाललंय, बाकीच्यांचं बघा, बाकीच्यांना एवढे पगार मिळतात, त्यांची करिअरमध्ये एवढी प्रगती होतीये, त्यांचं असं डेस्टिनेशन वेडिंग्स होत आहे, त्यांचं असं चाललेलं आहे, माझं काही होत नाहीये, असं म्हणून सारखं मनात असं नकारात्मक भावना यायला लागलेली आहे. किंवा आता जसं मीडिया म्हटलं त्याच्यात अजून एक गोष्ट पण असते की मीडिया हल्ली खूप अशा परफेक्ट गोष्टी दाखवतं की प्रत्येक 0 फिगरचं मध्ये ते क्रेज होती किंवा असं. आणि आजकाल तर फोटोग्राफ वगैरे सुद्धा डिजिटली तुम्हाला माहितीये की किती बदलता येतात. सो ती व्यक्ती तशी खरी दिसते का असं पण माहित नसतं, पण मेकअप असेल ह्याच्यानी इतके लोक असे दिसायला लागलेले आहेत की तरुणांना वगैरे वाटायला लागतं की आपण असे दिसत नाही. म्हणजे किती चांगलं सक्सेसफुल आयुष्य चालू असेल, किती चांगलं तुम्ही शिक्षण चांगलं असेल, तुम्ही चांगलं कमवत असाल, तरीही कुठल्या तरी अशा दुसऱ्या व्यक्तीशी तुम्ही सारखं कम्पेअर करत बसला तर हे सारखं मनात यायला लागतं की मला तसं पाहिजे. परफेक्शनिझम आणि आयुष्यात सगळ्याच गोष्टी काय परफेक्ट असतात असं नाही किंवा परफेक्शन यायला सुद्धा वेळ लागतो. सो हे लक्षात येत नाही. त्यामुळे आता हे आजकाल असं या मिसिंग टाईल सिंड्रोमचं हे जास्त वाढलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की तुम्ही बघताय की सोशल मीडियावर आता आपण बघतो, त्याचा एक तो फोमो जो आपण मागे सुद्धा डिस्कस केलेला आहे तो देखील जास्त होतो हल्ली की बाकीच्यांचं किती छान चाललेलं आहे, माझंच काही नीट चाललेलं नाहीये वगैरे. सो असे या गोष्टींमुळे हे थोडंसं इतरांच्या बाबतीतल्या गोष्टी आपल्याला जास्त कळायला लागल्यामुळे या गोष्टी वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे मग बरेच लोक चांगलं असूनही उदास असतात, डिप्रेस्ड असतात किंवा अनमोटिवेटेड वाटतं, काही करावं असं वाटत नाही की माझ्या आयुष्यात नाहीच होतंय, बाकीच्यांचं छान चाललं आहे. ही काही फार चांगली भावना नाहीये. त्यामुळे त्याच्यामुळे प्रगती आपली काहीच होत नाही. तर आता ह्यातनं करता काय येईल? तर पहिली गोष्ट ह्याच्यासाठी एक सगळ्यात जास्त चांगली उपयोगाला येते ती म्हणजे एखादी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस असणे, कृतज्ञतेची एखादी प्रॅक्टिस असणे. कारण आपण बघा की मिसिंग टाईलमध्ये आपण जे नाहीये त्याच्यावर आपलं सगळं लक्ष आहे, त्याच्याऐवजी आपण जर का काय आहे ह्याच्यावर फोकस करायला लागलो, त्या गोष्टींचा विचार करायला लागलो, तर मग आपल्याला जास्त आपण नक्कीच आनंदी आणि सुखी होऊ शकतो. आणि हे इतर माणसांच्या बाबतीत सुद्धा आहे. म्हणजे इतरांच्या आपल्या फॅमिली असेल, ऑफिसच्या ठिकाणी असेल, तुमच्या हाताखालच्या लोकांमध्ये असेल, काही कुठेही असू शकतं. जर का आपण त्यांचे पण पॉझिटिव्ह आस्पेक्ट्सकडे किंवा ह्याच्याकडे जास्त लक्ष दिलं किंवा 1-2 गोष्टी जर का नसेल त्यांच्यामध्ये तरी त्या न करता ज्या छान गोष्टी, कारण नेहमीच चांगल्या गोष्टी जास्त असतात पण आपलं लक्ष ते एकाच गोष्टीवर असतं. सो त्या गोष्टींवर फोकस केला तरी या गोष्टीचा खूप आणि त्याच्याबद्दल आपण कृतज्ञ असलं तर नक्कीच खूप फरक पडतो. आता दुसरी गोष्ट काय करू शकतो? तर दुसरी गोष्ट आहे की तुम्ही माइंडफुलनेसची प्रॅक्टिसेस करायच्या. माइंडफुलनेस म्हणजे कसं, माइंडफुलनेसवर एक व्हिडिओ पण पूर्ण केलेला आहे की आहे त्या क्षणात पहिल्यांदा लक्ष असणे आपलं. कारण बघा एक नकारात्मकतेची एक चेन तयार होते. आपण म्हणतो माझ्याकडे हे नाहीये किंवा मला हे जमत नाहीये, हे परफेक्ट नाहीये माझं. तर मग अजून गोष्टी दिसायला लागतात की ज्या म्हणजे त्याच्या सगळ्या मिसिंग टाईल असतात त्या अजूनच लक्षात यायला लागतात. त्याच्याऐवजी तुम्ही या क्षणात जर का जगायला शिकला, जे काम आता करताय त्याच्यावर तुम्ही पूर्ण लक्ष देऊन करायला लागला,
तर ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की आत्ता या क्षणी माझ्याकडे आनंदी होण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत. सो माइंडफुलनेसच्या प्रॅक्टिसेसचा या मिसिंग टाईल सिंड्रोममधनं बाहेर येण्यासाठी खूप फायदा होतो. आता तिसरी गोष्ट आहे की तुमचे जे रिअलिस्टिक गोल्स, म्हणजे गोल सेटिंग करता तेव्हा पण लक्ष द्यायची गरज असते. कारण गोल हे एका दिवसात अचीव्ह होत नाहीत. ते आपण स्मार्ट गोलचा व्हिडिओ केलेला आहे की ते अचिव्हेबल पाहिजेत. म्हणजे आपण काहीतरी अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवतो की इतक्या कमी वेळात इतकं वजन कमी व्हायला पाहिजे, इतक्या कमी असं. सो करिअरचा ग्राफ सुद्धा म्हणजे असं काय आपण जसं ठरवू तसाच अगदी जाईल असं नाहीये, पण मग त्यामुळे मग निराश व्हायला होतं. सो ते सुद्धा एकदा आपलं असेस करण्याची गरज आहे. किंवा मधल्या टप्पे जेव्हा तुम्ही करता तेव्हा सुद्धा तो एक प्रकारचा यशच आहे. सो ते असे मध्ये टप्पे ठेवायला पाहिजे, ना की शेवटी अगदी जेव्हा मी हे सगळं माझं होईल तेव्हाच मी आनंदी होणार आहे असं नाही. हा एक प्रवास आहे. सो प्रत्येक मधल्या स्टेशनवर पोहोचल्यावर देखील तुम्हाला त्याचा तो आनंद साजरा करायला पाहिजे. आणि अजून शेवटची गोष्ट आहे की आपण आता मी मगाशी म्हटलं तसं सोशल मीडियावरचा हल्ली ह्याचा खूप परिणाम होतो. आणि सोशल मीडियाचा परिणाम असा दृष्टीनं की लोकांच्या आयुष्यातले परफेक्ट कुठल्या तरी क्षणांचा आपण रील बघतो आणि मग तेव्हा त्यांचा काही सगळे दिवस तसे नसतात. आपल्याला असं वाटायला लागतं ते बघून की यांचं सगळंच असं असतं कायम. तर तसं नाहीये. त्यामुळे आपला तो जो टाइम आहे, कारण बघा माइंडलेस स्क्रोलिंग खूप होतं हल्ली. आपण बघत बसतो, शॉर्ट्स बघतो, हे बघतो आणि लक्षात येत नाही की वेळ पण जातो आणि ती भावना अजून हे व्हायला लागते आपल्या मनामध्ये. त्याच्या मिसिंग टाईल्स अजून जास्त दिसायला लागतात. सो ते जर का आपण आधीच त्याच्यावर हे केलं की एवढाच वेळ सोशल मीडिया बघायचा किंवा अशा गोष्टी नाही बघायच्या, टाळायच्या कटाक्षाने, तर मग आपण यातनं लवकर हे होऊ शकतो. कारण शेवटी कसं आहे की प्रगती तर करायची आहे आपल्याला. यासाठीच तर आपण न्यू यूथ चॅनल तर त्यासाठीच आहे की प्रगती करायची आहे. पण प्रगती करत असताना लक्ष कशावर द्यायचंय की ध्येयावर लक्ष पाहिजे की काय नाहीये ह्याच्यावर एकदा असेस केल्यानंतर आपण त्याच्याकडे कसं पुढे जायचंय याकडे लक्ष पाहिजे. ते नाहीच येणार आहे असं विचार करत बसलो तर ते होणार नाही. सो हे महत्वाचं हे होतं. सो आज हा म्हणून मिसिंग टाईल सिंड्रोम तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे. आवडला तर लाईक करा, ज्यांना उपयोग होईल त्यांच्याबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.